उरलेला शिळा भात कोणी खायला तयार होत नाही, पण याच भाताचा जर का असा चटपटीत गरम गरम नाश्ता तयार करून दिला तर लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत खूप आवडीने खातात. चला तर मग याचीच रेसिपी आज आपण बनवूया. तर उरलेला जो भात आहे तो एका बाउल मध्ये घेऊन घ्या. यामध्ये काही भाज्या ऍड करा, म्हणजे तुम्हाला जे आवडत असेल त्या भाज्या घ्या. यामध्ये मी पत्ताकोबी, बारीक चिरलेली पत्ताकोबी घेतलीये, काही गाजर, किसलेला गाजर घेतला आहे, 2 मीडियम साईजचा बारीक चिरलेला कांदा घेतला आहे, शिमला मिरची बारीक चिरून घेतली आहे. त्यानंतर यामध्ये काही आपल्याला बेसिक मसाले ऍड करायचे, जसे की लाल मिरची पावडर, हळद, गरम मसाला, धनेपूड आणि चवीनुसार मीठ. हे सगळं यामध्ये टाकल्यानंतर यामध्ये अजून 1 चमचा आमचूर पावडर टाकायचंय. त्यानंतर यामध्ये कॉर्नफ्लॉवर पावडर टाकून आपल्याला याचा असा घट्ट गोळा तयार करून घ्यायचा आहे. हा घट्ट गोळा तयार झाल्यानंतर असं हाताला तेल लावून घ्यायचंय, जेणेकरून आपण याचे जेव्हा कटलेट किंवा बॉल्स तयार करू तर हातालाही चिकटणार नाही. तर बघा, या पद्धतीने शेप देऊन तुम्हाला आवडेल तसं शेप तुम्ही या कटलेटला देऊ शकतात. गोल द्या किंवा मग छोटे छोटे असे बॉल्स, मंचुरियनचे बॉल्स असतात तसे तयार केले तरीही चालेल. तर मी या पद्धतीने लांब लांब असे कटलेटचे शेप देऊन घेतलेत. आता इथं सगळे कटलेट तयार झाल्यानंतर इथं मी एका बाउलमध्ये 2 चमचे कॉर्नफ्लॉवर पावडर आणि 2 चमचे मैदा घेतला आहे. यामध्ये थोडंसं पाणी टाकून असं चांगलं पातळ घोळ याचा तयार करून घ्यायचा आहे. बघा, जास्त घट्ट पण नको आणि खूप असं पातळ पण नको. बघा, या पद्धतीने कन्सिस्टन्सी पाहिजेत. त्यानंतर आपण जे कटलेट बनवले आहेत ना, ते या कॉर्नफ्लॉवरच्या घोळमध्ये डीप करून याला ब्रेड क्रम्स मध्ये चांगलं कोट करून घ्यायचे. बघा, या पद्धतीने याला चांगलं सगळीकडून ब्रेड क्रम्स लावून घ्यायचे आहेत. आता इथं सगळे कटलेट माझे बनवून झाले आहेत. हे कटलेट बनवून झाल्यानंतर अगोदर गॅसवर छान असं तेल गरम करून घ्यायचंय. तेल हे खूप जास्त गरम करून, म्हणजे कडकडीत गरम करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर याला चांगलं तेलात टाकून फ्राय करून घ्यायचंय. आणि जेव्हा तुम्ही तेलात हे कटलेट टाकणार ना, त्यानंतर गॅसची फ्लेम फ्राय करण्यासाठी याला मीडियम फ्लेम वरती ठेवा. कारण याला जर तुम्ही थोडं हलकेशा गरम तेलात जर टाकले ना तर हे तेलात पसरायला लागतील, म्हणून तेल हे जेव्हा तुम्ही फ्राय करणार तेव्हा चांगलं गरम पाहिजे. तर छान असे आपले भाताचे कटलेट, इथं उरलेल्या भाताचे कटलेट तयार झाले आहेत. जर आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.